जय गुरु, मी कौस्तुभ. आपल्या विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो पालसूल इथे. पूजनीय गुरुदेव, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी श्री गुरुदेव सेवाश्रम पाटसूल आश्रम येथे गाडगे महाराज तुकडोजी महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी महाराजांच्या अस्थी त्यांच्या पादुका या ठिकाणी आहेत. आणि जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस माझे आजोबा म्हणजे डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादांचे वडील स्वर्गीय महादेवरावजी गाडेकर दादा हे तुकडोजी महाराजांच्या सोबत भारत किसान रेल यात्रेला होते. 40 दिवस त्यांनी वर्ग घेतला होता, त्या वर्गात ते होते. आणि मग त्यांची इच्छा होती की बा हे कार्य नवीन पिढीनं घेतलं पाहिजे आणि चाललं पाहिजे आणि हा आदर्श महाराजांची जी शिकवण होती ते तरुण बच्चांना समजून घ्यावं, याच्यासाठी एक इथं काहीतरी केंद्र व्हावं हे महादेवरावजी गाडेकर दादांची इच्छा होती. पण तुकडोजी महाराज म्हणत गळ्या मी तर मंदिराच्या विरोधात आहे, पण जुन्या मंदिराचे खंडारे होऊन राहिले. पण यांच्या मनातलं काही जात नव्हतं. परंपरांना नवीन युवा वर्गाला दिशा द्यायची होती, यांच्या मनातलं काही जात नव्हतं. मग महाराजांनी शब्द दिला, असं हे एकांतात होते महाराज आणि आजोबा तिथं गेले. तर जसे आजोबा दिसले यांच्या मनात हाच विषय की महाराजांचा जवळून शब्द घ्यायचा आहे आपल्याला. मग महाराजांनी तुकडोजी महाराजांनी स्वतः म्हटलं स्वतःहून की गळ्या जात नाही त्या मनातलं नाही, मग काही हरकत नाही, माझं काम तिथूनच होईल. हा शब्द तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रम दास टेकडीवरून महादेवरावजी गाडेकर दादांना दिला. आणि इथं आल्यानंतर मग तशी नाजूक परिस्थिती, परंतु जसं बसस्टँडवरून इथं उतरले बसमध्ये आहेच शंका होती की पैशाची व्यवस्था कशी होईल आणि आपल्याला आता जागा कुठं भेटेल. परंतु ह्याची सुरुवात अशी झाली तर एकदम बसमधून उतरत नाहीत तर या पाटसूल आश्रमचे जे शेत ज्यांचं होतं शेटजींचं, तर ते एकदम बसमध्ये बसस्टँडच्या त्या ठिकाणी उभे झाले आणि म्हणत साधूबा मला हे शेत विकायचं आहे. त्यांना साधूबा म्हणायचे. एकदम हे जे लाईन आहे हे सर्व गुरुकुंज आश्रम दास टेकडीवरून महाराजांनीची शब्दानुसार ते लागले. आणि मग पैशाची व्यवस्था नाही तर मी थांबेल म्हणत, परंतु हे मला तुम्हालाच द्यायचं आहे आणि विकायचं आहे. मग हे इथं शेत झालं. मग जेव्हा सुरुवातीला हे झालं व्यवस्था त्यावेळेस सर्वात पहिले या ठिकाणी प्रार्थना मंदिर बांधण्यात आलं. 1943 पासून जेव्हा तुकडोजी महाराजांनी आरती मंदिराची स्थापना केली आणि राजेश्वराच्या मंदिरात त्याचं रूपांतर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळामध्ये केलं, तेव्हापासून या गावामध्ये नित्यनेमानं ध्यान प्रार्थना आणि दर गुरुवारची गावातून रामधून चालू आहे. आणि 66 साली मग या ठिकाणी मंदिराचं बांधकामाचं अधिक रूपांतर झालं. आणि महाराज जेव्हा 67 साली पंढरपूरला जाणार त्यावेळेस इथल्या गावकरी मंडळींनी महाराजांच्या पादुका इथं काढून ठेवल्या. आणि 68 साली महाराजांचं महानिर्वाण जेव्हा झालं त्यावेळेस ही सर्व मंडळी तिथंच होते. आणि ज्यावेळेस श्रावणाचा जो कार्यक्रम असतो त्यावेळेस महाराजांची अस्थी कवटीच या जुन्या मंडळींनी आजीवन प्रचारक होते. बलरामजी शिरसाट दादा अंतरगावचे, महादेवरावचे गाडेकर दादा, अकोटचे व्यंकटरावजी मुणगावकर दादा यांनी महाराजांच्या अस्थी या ठिकाणी आणल्या. आणि या ठिकाणी मग अकोटचे व्यंकटरावजी मुणगावकर दादांनी या ठिकाणी एक बिल्डिंगचं उभारणी केली. मग आता याच्यात काय करायचं तर महाराजांची मूर्ती बसवायची. मूर्ती बसवल्यानंतर मग आता मूर्ती बसवली सर्व झालं, मग इथं करायचं काय, नुसतं ध्यान प्रार्थना करून ते तर आपली साधना इथंच चालू आहे. काही उपक्रम राबवला गेला पाहिजे. तर 1992ला सर्वात पहिले या ठिकाणी 30 मुलांचं सुसंस्कार वर्ग राबवला. ते आजूबाजूच्याच खेड्यातले मुलं या ठिकाणी एकत्र केले. 92ला सुरुवात झाली. मग तो 30 जणांचा वर्ग दुसऱ्या वर्षी 70 पोराईवर गेला. नंतर 150 विद्यार्थी संख्या झाली, मग 200 झाली, 250 झाली. असं करता करता डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादांचं शिक्षण BHMS झालं. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे सेवेत होते. परंतु महाराजांचा शब्द होता की गळा एक मुलगा सेवा मंडळाच्या कार्यासाठी पाहिजे. तर दादांनी भजन भाषण तर देत होते, मग त्याला कीर्तनाचं स्वरूप देऊन या ठिकाणी आंबले महाराज करून एक तुकडोजी महाराज नंतर प्रभावी कीर्तनकार झाले. त्यांचा आदर्श समोर घेऊन त्याच्यानंतर या ठिकाणी शहादेवरावजी वाघोळे दादा होते, जे महादेवरावजी गाडेकर दादा होते, रामभाऊजी चौधरी दादा होते, हे सगळे जुने मंडळी त्यावेळेची. आणि मग या ठिकाणी हा असा यज्ञ चालू झाला. आणि डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादांनी कीर्तनाच्या माध्यमातून हा समाजापर्यंत मॅसेज पोहोचवला. आणि या ठिकाणी तेव्हापासून अखंड अविरतपणे मग या सुसंस्कार वर्गाची संख्या 600-700 पर्यंत जाते. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जिथं जिथं प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रम होतात, जेलमध्ये, विद्यापीठामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, सर्व ठिकाणी, भागवत सप्त्यामध्ये, धार्मिक ठिकाणी, उत्सवामध्ये तिथं माहिती दिल्यानंतर तिथून एक कार्यक्रम झाल्यानंतर हा विचार पोहोचवतो. पण तिथून एक 10 मुलं घेतल्या पाहिजेत आणि 11 महिने प्रचार कार्य होते, परंतु त्याचा खरा प्रयोग राबवला गेला पाहिजे. तो प्रयोग या ठिकाणी 2 मे ते 30 मे सुसंस्कार वर्गाच्या माध्यमातून राबवला जाते. आणि डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादा 11 मे 2022ला
ब्रेन ट्युमरच्या आजारामुळे त्यांचं ते देहरूपानं आपल्यातून निघून गेले. परंतु त्यांची इच्छा ही होती की हे कार्य पुढे चालू राहिलं पाहिजे, नवीन पिढी घडली पाहिजे. म्हणून त्याच ताकदनं, त्याच जोमानं सर्व आदर्श गुरुजी मंडळी, एकूण 35 शिक्षक मंडळी या सुसंस्कार वर्गाचे आहेत. महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी दरवर्षी येतात. कधी कधी 22 जिल्ह्यातून, कधी कधी तर आंध्रातून, MP मधून, कर्नाटकमधून सुद्धा मुलं या ठिकाणी येतात. आणि हा राष्ट्रसंतांचा, राष्ट्रीयतेचा विचार सुसंस्काराच्या माध्यमातून या ठिकाणाहून घेऊन जातात. आणि दादा 22मध्ये गेले. त्याच्यानंतर मग आम्ही सर्व गावागावामध्ये जाऊन जे सेवा मंडळाच्या शाखा आहेत त्या सर्व ठिकाणी भेटी देऊन, विद्यापीठांमध्ये, कॉलेजमध्ये असे कार्यक्रम करून या ठिकाणी तो सुसंस्कार वर्ग चालते आहे. आणि 18 जिल्ह्यातले या ठिकाणी आज रोजी या ठिकाणी 400 ते 500च्या जवळपास विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी हजर आहे. आणि ज्यावेळेस दादा गेले त्यावेळेस हा जनसमुदाय या ठिकाणी होता आणि सर्वांची इच्छा होती की कार्य अविरत, कारण आता एक 10 दिवसाच्या अगोदर या ठिकाणी मंत्रालयामधून, मिनिस्टर ऑफिसमधून प्रशासकीय अधिकारीसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत. शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी मंडळी या ठिकाणी येऊन गेलेत. त्यांनी आपल्या या चालत असलेल्या कार्याची दखल घेतली, कारण शाळेच्या शिक्षणातून फक्त ते शाळेचं शिक्षण शिकवलं जाते, पण माणूस घडत नाही आहे. खरा माणूस जर बनवायचा असेल तर त्यासाठी सुसंस्काराची आवश्यकता आहे. म्हणून महाराजांनी म्हटलं, आधी पाहिजे सुसंस्कार, मग पुढे जाण्याचा निर्धार, मग काय सर्व संसार सहाय्यक होईल तयासी. म्हणून हा विचार समाजापर्यंत पोचावा म्हणून महाराज म्हणतात, म्हणून साधा या व्रतनियमाला, असे आश्रम काळा गावाला, आणि शिकवा आपल्या भावी पिढीला, लक्ष देऊन मित्र हो. म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सुसंस्काराचा वर्ग चालते आहे. परंतु पाटसुला आश्रम येथे चालत असलेला हा सुसंस्कार वर्ग 92ला सुरुवात झाला. यावर्षी 33वे वर्ष आहे आणि हजारो मुलं, म्हणजे एक कमीत कमी 18,000 विद्यार्थी या सुसंस्कार वर्गातून तयार होऊन गेले. आणि जास्तीत जास्त देशसेवेसाठी ते लागलेले आहेत. कधी आपल्या सुसंस्कार वर्गाचे विद्यार्थी आमदार झाले, तहसीलदार झालेत, SDO झालेत, डॉक्टर, इंजिनियर झाले, जे फार मोठ्या क्षेत्रामध्ये आज अग्रेसर आहेत. आणि जास्तीत जास्त देशसेवेसाठी मिलिटरीमध्ये गेलेले आहेत. जे पाकिस्तान भारताचे युद्ध होते त्यात मुख्य सेनापती आपल्या सुसंस्कार वर्गातले विद्यार्थी आहेत. आणि त्यांचेसुद्धा मुलं या सुसंस्कार शिबिरामध्ये आहेत. म्हणजे त्यांना लक्षात आलं की याच्याशिवाय आज पर्याय नाही आहे, हे समाजाची गरज आहे. कारण आईवडिलाच्या मोबाईलच्या आहारी, आईवडिलाच्या प्रेमापुढे असे अति लाळाचा पायी तरुण लहान पोरांची दिशा चुकते आहे. ते कसं आहे की बालवयातच संस्कार होतात, जे कोरे कागद असतात त्याच्यावर बालपणीच ते लिहिल्या जातात. म्हणून लहानपणी आश्रमी न्यावी मुले, जैसे विश्वामित्र राम लक्ष्मण नेलेन सांदीपणी द्रोणांनी शिकविले, तैसेचे विविध ज्ञान द्यावे, या युक्तीप्रमाणे या ठिकाणी हा सुसंस्कार वर्ग चालते आहे. सकाळी 4 वाजतापासून रात्री 9 वाजेपर्यंत करेड दिनचर्या असते. त्यांना लाठीकाठी, जुडो कराटे, कुस्ती, मलखांब, आयुर्वेद, निसर्गोपचार, ध्यान प्रार्थना, सिस्टम ऑफ पब्लिक कंट्रोल, स्टेज डेअरिंग हे सर्व शिकून आदर्श नागरिक तयार झाला पाहिजे, ते शिक्षण या ठिकाणी दिल्या जाते. आणि बदलत्या काळानुसार अध्यात्माला विज्ञानाची जोड पाहिजे, विज्ञानाला अध्यात्माची जोड पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सबो सुखी, सहयोग समता से सृष्टी करे हम स्वर्ग की. या विद्यार्थ्यांना कालांतराने आता संस्कारावर आधारित चित्रपट असो किंवा या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर के जे संगणकीयकृत शिक्षण असो, हे सुद्धा, कारण शिबिराचं नावच सर्वांगी सुसंस्कार वर्ग आहे. मग सर्वांग उन्नत व्हावया तेवढ्याकरता श्री गुरुदेव सेवा मंडळ आहे. आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले तर कोणाला जात विचारल्या गेली नाही, गरिबी श्रीमंतीचा संबंध नाही, प्रवेश फी, भोजन खर्च नाही, आश्रमला ग्रँड नाही, अनुदान नाही, काहीच नाही, विद्यार्थ्याकडून काहीच नाही. मग आता कसं तर मंडळींना आपण एक स्वइच्छेनं त्यांना असं म्हणतो आणि स्वयंप्रेरणेनं लोक येतात. आणि धंद्या धनिकांनी, श्रमद्या श्रमिकांनी, विचारद्या विचारवंतांनी, सर्वजना याद्वारे या ठिकाणी लोक येतात. सहकार्य एक दिवसाचं अन्नदान करून हा यज्ञ पार पाडतात. आणि खरं देश धर्म संस्कृतीचं महान कार्य या ठिकाणी होऊन चालते आहे. आणि हे विद्यार्थी साने यांच्याबद्दल साने गुरुजी म्हणतात, मुलंही देवा घरची फुलं. म्हणून यांना हे जे लहान लहान मुलं असतात, जसे जेव्हा जेवण करायला बसतात, कोणता मंत्र म्हणून जेवण चालू करावं, कोणा पाणी का फिरवावं, त्याच्यानंतर कोणता मंत्र म्हणून सकाळी धरतीवर पाय टाकावं म्हणजे दिवस चांगला जाईल, हे संस्कृती आहे. हे याच्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. म्हणून जे काही अनासक्ता निर्माण झालेली आहे, जो काही चुकीचं काम याच्यामध्ये होते आहे आपल्या देशामध्ये, याला कारण हेच आहे की संस्काराचा आणि संस्कृतीचा अभाव. याला फाटा देण्याकरता सुसंस्काराचीच फक्त आज आवश्यकता आहे. म्हणून माणूस बंगल्यात राहते की झोपडीत राहते 2ऱ्या नंबरात, तर तुमच्याकडे संपत्ती किती आहे 3ऱ्या नंबरात. सर्वात पहिले कुटुंबात सुसंस्कार पाहिजे. म्हणून तेवढ्याकरता या ठिकाणी 1992 पासून सुसंस्काराचं रोपटं या ठिकाणी निर्माण झालं. हा वटवृक्ष डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादांनी मोठा केला.
आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या ठिकाणी दाखल झाले. 2 मेला शिबिर चालू झालं, 30 मेपर्यंत आहे. अनेक ठिकाणी शिबिर होतात, 7 दिवस 15 दिवस, पण सर्वात मोठ्या संख्येचा मोठ्या कालावधीचा सुसंस्काराचा महायज्ञ या ठिकाणी श्री गुरुदेव सेवाश्रम पाठसूल आश्रम तालुका अकोट जिल्हा अकोला महाराष्ट्र या ठिकाणी होते आहे. आणि संत सद्गुरू गजानन महाराज शेगाव अकोट हायवेवरती हा आश्रम आहे. आणि अकोटवरून 10 किलोमीटरवर, इथून शेगाव 40 किलोमीटरवर आहे, अकोलासुद्धा 40 किलोमीटरवर आहे. नॅशनल हायवेवरती हा आश्रम आहे. आणि सर्व साधू संत अधिकारी पुढारी नेते मंडळी, सर्व शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी, डॉक्टर मंडळी, सर्व धर्माचे धर्मगुरू हे सर्व या ठिकाणी येतात आणि आपापल्या क्षेत्रातलं या ठिकाणी ते ज्ञान देतात. महसूल विभागाची मंडळी येतात, ते महसूल विभागातलं ज्ञान देतात. डॉक्टर मंडळी येतात, या ठिकाणी कॅम्प वगैरे राबवतात, त्यांच्या क्षेत्रातली ते माहिती देतात. आरोग्यविषयक माहिती देतात. कृषी अधिकारी येतात, शेतीविषयक त्या ठिकाणी माहिती देतात. कारण या विद्यार्थ्यांना या वयात जर हे सर्व प्राप्त झालं तर तो कशातच मागं राहणार नाही आहे. म्हणून तेवढ्याकरता तुकडोजी महाराजांनी सर्वांगीण सुसंस्कार वर्ग या शिबिराला असं नाव दिलं. आणि संतांचा जो विचार होता, साधू संतांचा सद्ग्रंथ निर्माण झाले, याचासुद्धा प्रचार व्हावा. आणि त्याप्रमाणे आपलं देश धर्म संस्कृतीला आज फार त्याची नितांत गरज आहे. आणि तरुण बच्चा या विचारांना तयार व्हावा, म्हणून ह्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी पाठसूल आश्रममध्ये हे काम चालते आहे. आणि नित्यनेमानं इथं ध्यान प्रार्थना रामधून चालते आहे. ज्यांना आईवडील नाहीत, गरिबाची मुलं आहेत, असे वर्षभरासाठी या शिबिरातून आपण या ठिकाणी ठेवतो. आणि त्यांचं शाळेचं शिक्षण, आश्रमचं शिक्षण, जर नोकरीवर लागले तर ते त्यांचं कार्य चांगलं मोठं होईल, नाही नोकरी लागली तर ते आश्रमचं धर्मसंस्कृतीचं काम करतील. असा प्रयोगसुद्धा या ठिकाणी त्यांना पेटी तबला संगीत शिकवण्याचं काम या ठिकाणी चालते. आणि वार्षिक मग कार्यक्रम, जयंत्या, पुण्यतिथ्या, जेलमध्ये कार्यक्रम, विद्यापीठामध्ये कार्यक्रम, असं या सुसंस्कार वर्गातून झालेले विद्यार्थी हे फार मोठ्या मोठ्या क्षेत्रात जातात. आणि शिबिरातून गेलेला विद्यार्थी आयुष्यात चहा घेत नाही, या सुसंस्कार वर्गाचं फलित आहे. आणि हेच आज माणूस जीवनात निर्व्यसनी जरी राहिला तरी त्यानं खूप काही कमावलं. म्हणून त्याला तो स्वावलंबी झाला पाहिजे, निर्व्यसनी झाला पाहिजे, सदाचारी झाला पाहिजे. पवित्र भावनेने विचार त्याच्यात रुजवण्याचं कार्य श्री गुरुदेव सेवाश्रम पाठसूल आश्रम येथे सुसंस्कार वर्गाच्या माध्यमातून होते आहे. आणि सर्व अधिकारी मंडळी, पत्रकार मंडळी या ठिकाणी येतात आणि माहिती विचारतात आणि हा निरोप घेऊन जनसमाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. आपला सर्व मंडळींना विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांना जर हा मॅसेज ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल त्यांनीसुद्धा या शिबिराला भेट द्यावे, आपल्या मुलांना या ठिकाणी पाठवावं. आणि नवचैतन्याचं खरं कार्य, महाराज म्हणतात, नवचैतन्य पसरले सारे, शिरले मानवतेचे वारे, एक दिवस हा नंदादीप घराघरात तेवत राहिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या परीनं जेवढं कार्य होते तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपले सर्वांचे सुदाम्याचे पोहे माझी मला साक्ष आहे, मी ग्रंथकर्ता विद्वान नव्हे, परी धान्य राशीत आपले पोहे टाकावे वाटती. या युक्तीप्रमाणे या ठिकाणी सर्व आदर्श शिक्षक मंडळी सर्व सेवामय वृत्तीने या ठिकाणी हे काम चालते आहे. आणि सेवेची सत्ता लाभते भक्तांच्या हाता, होत असे ब्रह्मची निज अंग, असा हा संताचा संघ. या पद्धतीने एका ठिकाणी काम चालते. बालपणीच्या आठवणी काय? बालपणीच्या आठवणी म्हणजे असं, मी जेव्हा पहिल्या वर्गात होतो तेव्हापासूनच डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादांनी माझ्या डोक्यात भगवी टोपी दिली. आणि शाळेतले पोरं काढून फेकायचे, मी रडायचो, पण दादा म्हणत नाही, हे त्यातूनच कोणती मोठी गोष्ट त्यागाशिवाय सिद्ध होत नाही. पहिल्या वर्गापासून डोक्यात टोपी दिली. आज माझं MA फायनल मागच्या वर्षी कंप्लीट झालं, आता PhDकडे आहे. या 10,000 विद्यार्थ्यांमध्ये मी एकटा भगवी टोपी घालून असतो. आणि हे खरं संस्कार वडिलांचे आहेत. म्हणजे आई वडील आहेत काही आपल्या परिसरातील, कारण की मराठवाड्यातून आणि म्हणजे दुसऱ्या राज्यातून आपल्या पालसूमध्ये विद्यार्थी येतात. पण काही आपल्या विदर्भातील काही आई वडील त्यांना मामाच्या घरी पाठवतात आणि घरी ते विद्यार्थी स्वतः घरी राहतात आणि मोबाईलवर पाहतात. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल ते सांग? खरं तर म्हणजे याच्यासाठी आई वडिलांना समजूक असणं गरजेचं आहे. ज्यांना आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करावं असं वाटते त्यांनीच हा निर्णय घ्यावा लागते. कारण पालांना तयार करणं हे पालकाचं फार सर्वात पहिलं कर्तव्य आहे. नाही तर महाराज म्हणतात, वडिलाने मुलगा नाही शिकविला, तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसे शिक्षण देणे अगत्याचे. चांगलं काय वाईट काय समजलं पाहिजे. आणि बालवयात जर चांगल्या कार्यामध्ये चांगल्या संस्काराच्या याच्यामध्ये जर वेळ गेला तर ते त्याच्यात रोमारोमात ते संचरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. मी राजेंद्र वैद्य, माझं गाव जाफराबाद, जालना जिल्हा, मराठवाड्यातून मी या ठिकाणी येतो आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी यांनी स्थापन केलं गुरुदेव सेवा मंडळ जानेफळ आश्रम म्हणून जालना जिल्ह्यामध्ये आहे. फार मोठा आश्रम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्यापासून म्हणजे 1993 43 त्या गावामध्ये सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, रामधून चालू असते.
आणि त्या गावाच्या माध्यमातून मी 1996ला श्री गुरुदेव सेवाश्रम पाटसोल या ठिकाणी आलेलो आहे. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे मग जवळपास 30 वर्षापासून मी स्वर्गीय डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादा यांच्या या ठिकाणी संपर्कात आहे. दादांच्या संपर्कात तुम्ही कधी आले? मी दादांच्या संपर्कात येऊन जवळपास 30 वर्ष मला दादांच्या संपर्कात येऊन झालेले आहेत आणि दादांना मी खूप जवळून पाहिलेले आहेत की एक युगप्रवर्तक असं व्यक्तिमत्व दादा होते. काही लोक म्हणजे इतरांसाठी जन्माला येतात, त्यामधले व्यक्ती म्हणजे डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादा. आणि शिबिराच्या माध्यमातून दादांनी तुम्हाला इकडे कोणती सेवा दिली आहे? शिबिराच्या माध्यमातून मी दादांशी अनेक वर्ष जुळल्या गेलेलो आहेत. शिबिर चालू असताना एवढं मोठं शिबिर घेणं म्हणजे साधी गोष्ट नाही. 1 महिनाभर हे जवळपास हे शिबिर चालतं. 1100 विद्यार्थी, 1000 विद्यार्थी सुरुवातीला यायचे. 1100-1200 विद्यार्थी अनेक अडचणी या शिबिराच्या माध्यमातून यायच्या, पण तरीही त्या सर्व अडचणीवर मात करून गाडेकर दादांनी हे सर्व शिबिर चालू केलं आणि मुलांना सुसंस्कार देण्याचं हे महायज्ञ हा चालू ठेवलेला आहे. दादांनी तुमच्याकडे कोणती जबाबदारी दिली? माझ्याकडं दादांनी सुरुवातीला मी जेव्हा वर्गात आलो होतो तर मी कराटेच्या काही वर्ग मी केलेले होते. त्याच्यामध्ये येलो बेल्ट असेल, ग्रीन बेल्ट असेल, ब्राऊन बेल्ट असेल, ते कराटे मी संपादित केलेले होते. मला कुस्तीचा फार मोठं आनंद होता, ज्ञान होतं. मी ते क्लासेस त्या ठिकाणी घ्यायचे, त्या माध्यमातून मी आपली सेवा या ठिकाणी देत होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की इथले विद्यार्थीबद्दल काय सांगाल तुम्ही? या वर्गात जवळपास मराठवाड्यातले विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत. या वर्गामध्ये 12 वर्षापासून तर 24 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या वर्गामध्ये शिकतात. आणि या वर्गामध्ये वेगवेगळे गट आम्ही या ठिकाणी पाडलेले आहेत की लहान मुलांचा ग्रुप आहे, एक मध्यम मुलांचा ग्रुप आहे, एक जुना मुलांचा ग्रुप आहे आणि एक मोठ्या कॉलेजचा मुलांचा ग्रुप. अशा प्रकारे शिक्षण या ठिकाणी या वर्गाच्या माध्यमातून आम्ही देण्यात येतो. काय सांगाल दादांच्या आठवणीबद्दल? दादाच्या आठवणी तर सांगायला गेलं तर शब्द पुरणार नाही. ना हम रहे अपने लिए हमको सभी से गरजे, पक्षिया समान जिने माझे देवा, चालू हे केशाव जन्म घरी. गाडेकर दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची संध्याकाळ ह्या मानव कल्याणासाठी घालवले. दिवस रात्र फिरले, खेड्यापाड्यात गेले, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पोहोचले. दिल्लीच्या संसदेपर्यंत ग्रामगीता गाडेकर दादांनी, लाखो ग्रामगीता घरोघरी पोहोचली. आपल्या कीर्तनात प्रवचनाच्या माध्यमातून गाडेकर दादांनी फार मोठं कार्य या ठिकाणी सेवामंडळाच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. आणि तुमच्या त्या काळातील आठवणी काय सांगाल? त्या काळातील फार मोठ्या कडू आणि चांगल्या आठवणीसुद्धा त्या काळामध्ये होते. त्या काळात शिक्षण घेत असताना या ठिकाणी या वर्गामध्ये पाहिजे तशी सुविधा नव्हती. पाण्याची अडचणी होत्या, चक्की नव्हती, पिठाची अडचण होती, लाईनची अडचण होती, आर्थिक अडचणी होती, भौगोलिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती. अनेक अडचणींना आम्ही त्यावेळेला सामोरे गेलो होतो. त्यावेळेला पाणी इथं नसायचं तर आम्ही दूरवरून त्या ड्रमनं पाणी आणायचो. चोहट्टा म्हणून गाव आहे, तिथून ते दळून या ठिकाणी आणायचं. परंतु हा वर्ग आम्ही चालवला आणि अतिशय सक्षमपणे हा वर्ग दादांनी चालवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळे मावळे एकत्र केले आणि चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट आहेत. या वर्गातून चांगले चांगले अधिकारी घडलेत. या वर्गातून आमदार अमोल मिटकरी आपणला परिचित असाल, ते सुद्धा या वर्गातूनच घडलेले. अनेक न्यायाधीश, काल एक न्यायाधीश या ठिकाणी आले होते, ते या वर्गातून घडलेले. अनेक पोलीस ऑफिसर घडलेले आहेत या वर्गातून. अनेक भारताच्या सीमेवर लष्करामध्ये अनेक सैनिक सहभागी झालेले. मी सुद्धा एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून आहेत. असे माझ्यासारखे अनेक विद्यार्थी या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत आणि आजही ते व्यसनमुक्त जीवन जगत आहेत, आनंदानं जीवन जगत आहे आणि आपापल्या क्षेत्रामध्ये इमानदारीनं काम करत आहे. ते हे सर्व या सुसंस्कार वर्गाचा आणि गाडेकर दादाच्या कार्याचं फलित आहेत असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही मराठवाड्यातले आणि विदर्भातील काही विद्यार्थी आहेत, ते फारसा शिबिरात म्हणजे लहान जे मुलं असतात ते मामाच्याकडे जातात आणि इतर गावाकडे जातात, पण शिबिरात म्हटलं कुठंतरी जाण्याचा प्रयत्न करत नाही. पण अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल? अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच असं सांगेल की गड्या हो, वेळ अशी गमवत 84 भोगाल. मानवी जीवनात आल्याच्यानंतर सुसंस्काराशिवाय मोठं पवित्र कार्य या ठिकाणी जगामध्ये कोणतं नाही. म्हणून जे काही सुट्टी आपल्याला मिळत असते, जीवनाची सुधारी म्हणजे सर्वांगीण सुसंस्कार वर्ग, त्या विद्यार्थ्यांना मी एवढंच आवाहन करीन की 11 महिने तुम्ही कुठलंही कार्य करा, परंतु 1 महिना जर आपला पाल्य या ठिकाणी जर ठेवला, तुमचे लग्न कार्य असतील, काही सोहळे असतील, ते तर दूर करून जर 1 महिना आपला या विद्यार्थी या ठिकाणी ठेवला तर या ठिकाणी त्याला सकाळी लवकर उठायची सवय पडेल,
त्याला 4 वाजता तो उठेल, थंड्या पाण्यानं आंघोळ करेल, त्याला शिस्त शिकल, तो आईवडिलाची सेवा कसा करायची हे शिकल, राष्ट्राच्या नवनिर्माणाचे कार्य कसे करायचे हे शिकल. त्याच्यात जर एखादी कला असेल, त्याला हार्मोनियम वाजवता येत असेल, त्याला भजन करण्याची कला असेल, त्याला भाषण देण्याची कला असेल, त्याला सभादिटपणा देण्याची कला असेल, तर तो या वर्गातून शिकतो. म्हणजे एकंदरीत तो सर्वांगीण अशा प्रकारचा सुसंस्कार घेऊन एक चांगला माणूस समाजामध्ये तयार होतो. याचा विचार समाजानं, त्या विद्यार्थ्यांना, आईवडिलांना, पालकांना करायला पाहिजेत आणि दरवर्षी आपले पाल्य या सुसंस्कार शिबिरात त्यांनी पाठवायला पाहिजेत. एवढंच मी म्हणू शकतो. पाल्याला आपलं पोचवणं म्हणजे आईवडिलाचं कर्तव्य असते. वडिलांना तुम्ही काय संदेश द्याल? मी हाच संदेश देईल की प्रजा घबरा के कहती है कि भारत कब सुखी होगा, न मालूम क्यों हुआ ऐसा प्रभु तू कब दिवा देगा. या कलियुग पेटलेलं आहेत. सर्व या सोशल मीडियाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, कम्प्युटरच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून सर्वजण आपापल्या परीनं व्यस्त आहेत, परंतु या जगात सुखी कोणीही नाही. पण हाच एकमेव मार्ग असा आहे, सुसंस्काराचा मार्ग आहे. आपण तरले नवे नवे ते कुले उद्धारे सध्या. आधी पाहिजे सुसंस्कार, मग पुढे जाण्याचा उद्धार, आणि मग सर्व काही सोयीस्कर सहाय्यक होई तयाशी. या वचनाप्रमाणे पहिलं या ठिकाणी सुसंस्कारावर प्रत्येक आईवडिलांनी लक्ष करावं. या ठिकाणी आपले मुलं या ठिकाणी पाठवावे असं त्यांना मी आव्हान करीन. धन्यवाद. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपला परिचय? माझं नाव नरेंद्र केशव नवलकार, मुक्काम पोस्ट आडसूळ, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला. काय आपली इकडे कोणती जबाबदारी दिला आहे? माझ्याकडे हा स्वयंपाक विभाग आणि मुलांना जेवणाची व्यवस्था माझ्याकडे दिली आहे, आणि इतरत्र मी अधिक बाकीच्या सेवा वगैरे देत असतो. इथं कसं असते दैनंदिन कार्यक्रम स्वयंपाकाचा दैनंदिन कार्यक्रम असा असते की सकाळी 6 वाजता ध्यान झाल्यानंतर एक योगासनाचा पिरियड असते 6 ते 7, आणि 7 वाजता नाश्त्याची व्यवस्था असते मुलांना. आणि दररोज नाश्ता असते. एखाद्या दिवशी पोहे, एखाद्या दिवशी उपमा, एखाद्या दिवशी खिचडी, असे वेगवेगळ्या प्रकारचे. त्या दिवशी भजे वगैरे झाले होते ते, आणि लोक जे दान देतात तेच आपण इथं नाश्त्यामध्ये देत असतो, आणि काही आश्रमकडून सुद्धा देत असतो. 7 ते 8 नाश्ता असते, आणि त्यानंतर 11 वाजता 11 ते 12 एक भजनाचा पिरियड झाल्यानंतर 12 वाजता पुन्हा जेवणाची व्यवस्था असते. आणि जेवणामध्ये सुद्धा लोकच इथं बाहेरून येऊन मदत करतात, आणि काही लोक स्वतःसुद्धा स्वयंपाक आणतात, स्वतः तयार करून देतात. आणि 12 ते 1 जेवणाची व्यवस्था, आणि रात्री संध्याकाळी 7 वाजता प्रार्थना झाली की 7 ते 8 सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर 8 वाजता पुन्हा जेवणाची व्यवस्था असते मुलांची, आणि 8 ते 9 जेवण चालते. आणि पुन्हा तीच पद्धत इथं दिल्या जातात. मुलांना जे पोषण तत्व मिळायला पाहिजे ते दिल्या जाते. डाळ भाजी, आलूची भाजी, गोबीची भाजी, वेगवेगळ्या ज्या आपण घरी जे जेवण करतो नॉर्मल, ते सात्विक अन्न इथं दिल्या जाते. आणि सेवाधारी वृत्तीनं इथं महिला वगैरे इथं सेवा द्यायला येतात. काही आजूबाजूचे खेड्यावरचे गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक वगैरे इथं सेवा देण्याकरता येत असतात. धन्यवाद. जय गुरु. काय आपला परिचय? मी शिवम शेवाने. माझं गाव इथं तरोळ आहे. मी गेल्या 2000 पासून इथं लहानपणीपासून विद्यार्थी होतो, आणि नंतर आता विद्यार्थी शिक्षक, प्रचारक, आणि या श्री गुरुदेव सेवा आश्रम पाठसूलच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना संस्कार दिले जातात. त्या संस्कार शिबिरात सहभाग घेऊन त्या विद्यार्थ्यांना सेवेचं कार्य करतो. तुम्हाला कोणती जबाबदारी दिली आहे? संपूर्ण या वर्गाचं नियोजन म्हणजे असं, आता इथं संभाजीनगर, जालना, बुलढाणा, आणि त्याचबरोबर अमरावती, गोंदिया, भजेपार वेळा लांब लांबून मुलं येतात. त्या मुलांची संपूर्ण निवासाची व्यवस्था पाहणं, त्यांना वेळेवर उपचार करणं. एखाद्या मुलाला कसं आहे, विदर्भात अकोला जिल्ह्यात खूप तापमान असते, आणि या तापमानमध्ये कसं आहे, नाशिकचे, मुंबईचे मुलं आहेत, त्यांना तापमान सहन होत नाही. तर काही मुलांना थोडेफार जर बिमार पडले तर दवाखान्यात नेणं, त्यांच्या वेळेवर औषधोपचार करणं. तसे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे कावसा या परिसराला जे येतात तिथं येऊन मदत करतात. पण त्यासाठी संलग्न राहून त्यांना आणणं आणि त्यांना हे करून सांगणं हे एक प्रयत्न असते. वेळेची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत काय फरक जाणवतो? खूप मूलाग्र बदल झालेला आहे. कसं काळाच्या नुसार लोकांना याचं महत्त्व समजत गेलं, आणि बरेच जे आश्रमातून विद्यार्थी तयार झाले किंवा काही मतदार लोक असतील त्यांनी मदत केली. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस तिथं काय कुठली व्यवस्था नव्हती. रेतीवर बसावं लागत जाय आम्हाला. स्वतः हाताने या विहीर आहे, आणि विहिरीचं पाणी काढावं लागत जाय. त्या पाणी पिणं, आंघोळ करावं लागत जाय. 1100-1200 मुलं राहायची, आणि फक्त 4 नळ असायचे. अशा कठीण परिस्थितीमध्ये, आणि स्वयंपाकसुद्धा आम्हाला करावं लागत जाय. बाजूनं चौठा गाव आहे, चौठ्या गावातून आम्हाला स्वतः
स्वतः चक्कीवर दळण नेऊन आणून नंतर स्वयंपाक करायला लागायचं आहे. पण आता सर्व अपडेट झालेलं आहे. शुकदास महाराज गाळेकर, स्वर्गीय गुरुवारी उद्धवराजे गाळेकर महाराज यांनी फार परिश्रम घेतले सर्व करत असताना, आणि सेवेच्या कार्यातून सर्व चालते. मग काही लोक अन्नदान करतात, काही लोक मदत करतात, काही लोकांनी आता आपल्याकडे पूर्वी पेंडॉल जो होता आता पाण्याचं वातावरण झालेलं आहे अचानकच, तर अशा वातावरणामुळे बऱ्याच वेळा पेंडॉल पळून जायचे, पाणी यायचं, मग विद्यार्थ्यांचे आमचे हाल व्हायचे. तर बऱ्याच जाणत्या लोकांनी जाणलं, तुकडोजी महाराजांनी ग्रामविकास सांगितलं जाणत्याने तत्वे अभ्यासावी, रूपांतरी घडी दुरुस्त करावी समाजाची. म्हणून या समाजाची घडी दुरुस्त करण्याकरता या शिबिरात सर्वांनी मदत केली, आणि त्या सर्व मदतीतून हा सुसंस्कार हॉल निर्माण झाला, आणि सेवेच्या कार्यातून हे सर्व चालत आहे. आणि इथचे सर्व शिक्षक हे स्वयंप्रेरणेने येतात, सेवा म्हणून इथं सेवा देतात, निःशुल्क सेवा देतात. ते या शिक्षकांचं खरोखर मानावे तेवढे उपकार आहेत. तर या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थी घडून गेले. आता आपण पाहतो की आमच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही इथं शिक्षण घेतलं त्यावेळेस फार बिकट परिस्थिती होती, आणि या आधुनिक परिस्थितीत आता या असा प्रशस्त हॉल निर्माण झालेला आहे, आणि बऱ्याच अपडेट झालेल्या आहेत. जसं की आता डॉक्टर वेळेवर येतात, आणि प्रशासनसुद्धा मदत करते, आणि त्याचबरोबर पाण्यातसुद्धा बरीच सुधारणा झालेली आहे. आता काही मुलांना शहरातले असल्याच्यानं त्यांना आरोची गरज असते, तर काही मंडळींनी आरोची पाणीसुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे. अशा अनेक उपाययोजना इथं होत आहेत, आणि विद्यार्थ्यांचं फार इथं सहयोग आहे. विद्यार्थी ज्यावेळेस इथं येतात तर यांना कुठल्याही प्रकारची जात विचारला जात नाही, धर्म विचारला जात नाही, फक्त त्यांना विचारला जाते तुम्ही इथं आले 30 दिवस तुम्हाला राहावं लागणार आहे. आणि या संपूर्ण या कार्यातून विद्यार्थी नक्कीच घडत आहेत. तर आपल्या विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी आहे, गाडगेबाबाची भूमी आहे, पण आपल्या या सुसंस्कार वर्गामध्ये मराठवाड्याचा सिंहाचा वाटा आहे. अनेक दूरदूरून विद्यार्थी या शिबिरात येतात. जसा की हा विद्यार्थी आहे, काय नाव? माझं नाव विश्वजित शिवाजी पंडित, मी जानेफळवरून येतो, जिल्हा जालना, तालुका जाफराबाद. आमच्या गावात किती वर्षापासून येतो? तिसरं वर्ष. काय वाटतं इथं? इथं येऊन खूप लाठीकाठी शिक्षण खूप मिळतं, आणि सुसंस्कार घ्यायला मिळतात. तुझं गाव तर खूप दूर आहे, आणि इथं कसं म्हणजे आठवण येत नाही का तुला? नाही, आठवण येत नाही. 3रं वर्ष. हां, काय काय शिकलं तू इथं? लाठीकाठी, कुस्ती, कराटे, ग्रामगीता वाचन सगळं. काय वाटतं इथं जे मुलं आहेत, काय सांगशील तू बाकीचे जे तुझ्या गावातले विद्यार्थी आहेत त्यांना हेच की दरवर्षी तुम्ही बी येत जा, आणि इथून सुसंस्कार घेऊन जायचं. काय सांगाल तुम्ही? मराठवाड्यातून विद्यार्थी येतात ते आपल्या पालसूमध्ये, आणि खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या लांबवरून मुलं येतात. मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, जळगाव खान्देश असेल, म्हणजे एकंदरीत गोंदिया, तुम्ही 600 किलोमीटर गोंदिया आहे. जसं लांबवरून बरेच लोक येतात, कारण याचं कारण असतं की जवळच्यांना याची उपलब्धता विशेषतः वाटत नाही. आणि खऱ्या अर्थाने आज जे विचार राष्ट्रसंत फार दूरदूरपर्यंत गेले. पाटसूल म्हणजे भारताच्या नकाशाचा पाटसूल गाव जर शोधलं तर सापडणार नाही, पण सुसंस्कार वर्ग जर शोधलं लगेच सापडणार की पाटसूलला भारतातील सर्वात मोठा सुसंस्कार होते. आणि 30 दिवसांचा सुसंस्कार वर्ग, आणि सर्वात जास्त संख्येचा होणारा एकमेव सुसंस्कार वर्ग, आणि अनेक गावातून अनेक जिल्ह्यातून तर मुलं दाखल होतात, आणि 30 दिवस पूर्ण हा सुसंस्कार शिबिर कंप्लीट करतात. तशी तज्ज्ञ मंडळी यांना शिक्षण देते, आणि तसं त्यांच्या परीक्षासुद्धा होतात. तुमची परीक्षा कधी आहे आता? आमची परीक्षा 28 तारखेला. काय असते त्या परीक्षेमध्ये? अभ्यासक्रम कसा राहतो? प्रार्थना, ध्यान प्रार्थना, राष्ट्रवंदना, अर्पण पत्रिका, लाठीकाठी जे शिकवलं ते महिन्याभरात ते पूर्ण आयुर्वेदिक, निसर्गोपचार, शेती विषय माहिती हे सगळं भेटतं. मला भविष्यात ग्रामगीतेचा प्रचार करायचा आहे. काय सांगशील? आणि आपल्या जे मित्र आहेत तुझे काय सांगशील तू? काहीच नाही, तर दरवर्षी येत जा, सुसंस्कार घ्यायचा, आणि मोठे होऊन ग्रामगीतेचा प्रचार करायचा राष्ट्रसंतांचा. जय गुरुदा. जय गुरुदेव. बोला. तुम्ही कुठून आला? मी यवतमाळ. काय सांगाल आपल्या या शिबिराबद्दल? शिबिराला तर यावर्षीचे 33वे वर्ष आहे, आणि महाराष्ट्रातील 17-18 जिल्ह्यातून आपले विद्यार्थी येत असतात त्या शिबिराला. जवळजवळ 350-400 विद्यार्थी दाखल झाले आहेत. एक आदर्श विद्यार्थी तयार व्हावा या उद्देशानं हे शिबिर आदरणीय गाडेकर दादांनी सुरुवात केली होती. आणि ज्यावेळेस शिबिर सुरुवात दादांनी केली त्यावेळेस उद्देश असा होता की पोरगा भक्तिमार्गाकडे लागला पाहिजे, ते इकडे तिकडे लागला पाहिजे, म्हणजे वाईट व्यसनात तो न जाता. पण आजचा उद्देश असा आहे, हा विद्यार्थी निर्व्यसनी जरी राहिला तर त्याने आयुष्यात भरपूर काही कमावलं, असं या शिबिराचं फलित आपण समजू शकतो. काय अनुभव आला तुम्हाला? भरपूर अनुभव आला. आता मी 7-8 वर्षापासून या शिबिराशी कनेक्टेड आहोत. या वयात
चुका व्हायला पाहिजे त्या चुका आपल्याकडून होत नाही आहेत. आपण चांगल्या वळणावर आहोत, चांगल्या लोकांशी आपलं उठणं बसणं आहेत. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपला परिचय. माझं नाव गुणवंत विश्वनाथ बोडखे, मुक्काम निंबोरा, पोस्ट उकडी बाजार, तालुका तेलारा, जिल्हा अकोला. आपण किती वर्षापासून तुम्ही या आश्रमात आहे? मी इथं माझं हे 25वे वर्ष आहे. 2000 पासून एक विद्यार्थी म्हणून महाराजांच्या कीर्तनातून जे प्रोत्साहित होऊन इथं मी आलेलो आहे. काय अनुभव वाटतो तुम्हाला इथं मी आल्यानंतर हा अनुभव आहे की बा भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा जी दिवसांदिवस लोप पावत चाललेली आहे ती वंदनीय महाराजांनी, ती जी जुनी पद्धत आहे ऋषिकालीन म्हणजे आश्रमीय दिनचर्या ही महाराजांनी रिपीट केली आणि भारतीय संस्कृतीला उजाळा दिला. म्हणजे पूर्वी म्हणजे लहानपणी आश्रमी न्यावी मुले जसे विश्वामित्र राम लक्ष्मण नेले, सांदीपणी द्रोणांनी शिकवले तसे विज्ञान द्यावे. म्हणजे महाभारतापासून म्हणजे रामायण महाभारतापासून जशी ऋषिकालीन पद्धत होती तीच पद्धत महाराजांनी हे पुन्हा तरुणाला म्हणजे योग्य दिशा देण्याकरता सुरू केली. तुम्हाला कोणती जबाबदारी दिला? माझ्याकडे या आश्रममध्ये मी इथचा विद्यार्थी आहे आणि माझ्या अमरावतीच्या आळे सरांजवळ माझं शिक्षण झालं. इथंच ते योगा वगैरे शिकवत होते आणि त्यांनीच मला योगाचं प्रशिक्षण दिलं, तर मी इथं योगा शिकवायला असतो. काय सांगाल योगाचं महत्त्व विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने? योगामुळे म्हणजे महाराजांनी सांगितलं ग्राममध्ये किंवा व्यायाम हा आरोग्यदायी मित्र, आळस शत्रू मानला सर्वत्र. म्हणजे माणसाचा जो आहे खरा मित्र तो हा म्हणजे व्यायाम आहे. म्हणून या योगामुळे काय शरीर निरोगी राहते, म्हणजे मानसिकता सुधारते आणि एक उत्तम जीवन जगण्याकरता जे आरोग्य असते ते म्हणजे एक आवश्यक बाब म्हणून जीवनात योगा आहे. म्हणजे हा सर्वांनी करायलाच पाहिजे, लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना आवश्यक असं योगा आणि प्राणायाम हे आहे. धन्यवाद. आपला परिचय. माझं नाव आहे शंतनू भिकाजी सांगनवडे आणि मी अकोट येथील आहो आणि मी 2016पासून या गुरुदेव सेवा मंडळाशी जुळलेला आहो. तुमच्या इथे कोणती जबाबदारी आहे? माझ्याकडे योगा आणि निसर्गोपचार हे 2 पिरियड घेण्याची जबाबदारी आहे आणि हे 2 पिरियड 3 ते 4 निसर्गोपचार या विषयाचा पिरियड होत असतो आणि सकाळी 6 ते 7:30 योग आणि प्राणायाम या विद्यार्थ्यांना शिकवले जातात. कशा पद्धतीनं ह्या योग आणि त्याचं महत्त्व तुम्ही सांगता? योग आणि प्राणायामाचं महत्त्व म्हणजे असं आहे की या सर्वांगीण शिबिरामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण असा विकास घडून गेला जातो. त्यामध्ये त्यांचा जसा मानसिक विकास आहे तसा त्यांचा शारीरिक विकास होणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी त्यांना योग आणि प्राणायाम येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग आणि प्राणायाम त्यांना शिकून त्यांचा मानसिक स्थिरता त्यांच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाते. आणि मी माझा एक अनुभव सांगतो की मी 2016ला मी इथं प्रथम वर्ग केला. ज्या वेळेला आदरणीय गाडेकर दादा माझ्या घरी आले होते तेव्हा मी एक लहानसा मुलगा होतो जो घाबरत घेऊन पाण्याचा एक ग्लास घेऊन त्यांच्यापर्यंत आलो आणि तेव्हा मला घाबरतं पाहून त्यांनी ओळखलं की या मुलाला सर्वांगीण शिबिराची गरज आहे आणि ते माझ्या वडिलांना म्हणाले की याला शिबिरात टाका. शिबिरात टाकल्यानंतर मी इथं कराटे शिकलो, इथं कुस्ती शिकलो, इथं लाठीकाठी शिकलो आणि इथून माझा सर्वांगीण विकास झाला. इथं माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्या दृष्टीने मी आयुष्यामध्ये पुढं वाढत गेलो आणि आज इथं येऊन इथं शिक्षक म्हणून सेवा देण्याची मला संधी मिळाली. भेटीला आले वाटते तुम्ही? मी फक्त भेटीला आलो या मुलाच्या की बा हा राहते की नाही राहत बा. 3ऱ्या वर्गातला मुलगा आहे हा, तर मला वाटलं की बा राहणार नाही हे ते, पण मी 3 वेळा ती भेटीला आलो हिच्या. काय सांगाल बाबा भेटीला गावले जात नाही का तू? नाही. काहून? इथं गम मग सर्व पुढच्या वर्षीच्या 20-30 मोठे घेऊन येईन. म्हणजे तू 30-40 मुलं घेऊन येशील? हा. बापरे. पाव. माझं नाव दत्ता मारुती श्रीमलवार, राहणार सोनारी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. आपण नांदेड जिल्ह्यातून आले, काय सांगाल? दादा माझ्या गावामधून 16 मुलं आहेत. मी 2018ला पहिली वेळ चालतो. दादा माझ्या घरी आले तेव्हा असंच कार्यक्रमानिमित्त आली. त्यावर्षी दादांनी मला बघितलं बा, म्हटले याला आश्रमामध्ये टाका. पहिल्या वर्षी मी एकटा आलो होतो, त्यानंतर 5 जण 7 जण, यावर्षी माझ्या गावातून 20 जण आले. 20 जण आलो. आता हे इथं आश्रम आहे, इथं जगाव कसं? आपण तर सगळेजण मोठे होतो, पण मोठे होताना आई वडील आपल्याला जन्म देतात, पण ते जन्मात सार्थक कसं करावं, ते जगाव कसं हे आश्रमामध्ये शिकवतात. धन्यवाद. जय गुरु. काय आपला परिचय? माझं नाव राहुल विनोद मसोडकर, गाव गोगरी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. जिल्हा वाशिममधून काय सांगाल? इथं मी 3 वर्षापासून आलो आहो. यावेळेस मी शिक्षक आहो. मला सकाळी लहान मुलांना उठवणे, त्यांना प्रार्थनेसाठी बसवणे, शिस्तीत रांगेत बसवणे, त्यांच्याकडून प्रार्थनेचे पाठांतर करून घेणे,
त्यानंतर दुपारी त्यांना गटामध्ये बसवणे, त्यांच्याकडून सर्व तयारी करून घेणे आश्रमाची, नंतर कराटेच्या ग्राउंडवर शिकवणे. हे तुमच्या इकडे जबाबदारी आहे. हो. जय गुरु. जय गुरु. आपलं नाव? माझं पूर्ण नाव रोहित शर्मा ब्राह्मणकर, गाव भजेपार, तालुका सालेकसा, जिल्हा गोंदिया. माझे गाव छत्तीसगडच्या बॉर्डरवर आहे. मी इथे माझे गाव इथून 850 किलोमीटर आहे. मी इथे म्हणजे माणसाला कशी ओढण लागते, माणसाचे आदर्श व्यक्ती पाठशेर आश्रममधून घडते. मी त्यासाठी आलो इथे. मी इथे आश्रमामध्ये 1 वर्ष राहिलेलो आहे. म्हणजे मला आश्रमाबद्दल सगळी माहिती आहे. म्हणजे कोटी कशाचा आहे, लाईट वगैरे सगळं मालूम आहे. आश्रमांचे मेंटेन्स वगैरे सगळं मालूम आहे. त्याप्रमाणे मला सुखदादांनी वर्गप्रमुख ठेवलेला आहे. बरं, हे वर्गप्रमुख आहे हे कशा स्वरूपाचं असते? हे म्हणजे सर्व वर्गप्रमुख म्हणजे याच्या सर्व शिक्षक याच्या हाताखालती असतात. म्हणजे वर्गप्रमुखला 3:30 वाजे उठणे असते, 3:30 वाजे उठणे असते. विद्यार्थ्याच्या अगोदर वेळ ध्यानाला उपस्थित असणे, सर्व विद्यार्थ्यांना ध्यानाकरता बोलवणे, म्हणजे सर्व विधी स्वच्छता शिक्षकांकडून काम करून घेणे, अशा वर्गप्रमुखच्या कामे असतात. रतन वाल्मिक तारोळी. काय कोणतं गाव आहे तुझं? मुंबई. मुंबईहून आला का? कशा माध्यमातून आला तू? शिकण्यासाठी आला. कोण आणला तुला? मी झालो. तू एकटा? म्हणजे कशासाठी आला तू? शिकण्यासाठी. काय शिकला तू? लाठीकाठी, कराटे, मल्लखांब. तुला मुंबईहून इथं काय आवडलं, विदर्भात आवडलं तुला? काय असं? माझे पप्पा इथं लहानपणी येत होते. काय करतात तुझे पप्पा? पोलीसमध्ये. माझं नाव अभिजित पाटील. मी गेल्या 13 वर्षापासून म्हणजे 2011 पासून मी पाठसोड सेवाश्रमशी जुडलेलो आहे. आदरणीय डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादा जे होते, तर त्यांच्या विचारात आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि आजही मी फिल्म मेकिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा कुठेही काम करत असताना मी मांसाहार करत नाही. चहा तर अजिबात पित नाही. 2006 पासून म्हणजे लहानपणापासून मी चहा सोडलेला आहे. आणि इथं दैनंदिन दिनचर्या अशी असते की लहान लेकरं जरी असले सकाळी 4ला उठावं लागतं आणि बरोबर 4:30 वाजेपर्यंत तयार होऊन स्नान संध्या वगैरे आपले सर्व आवरून ध्यानाला उपस्थित राहावं लागतं. सकाळी सूर्योदयाच्या वेळी ध्यान होतं आणि त्यानंतर दिवसभर सर्वांगीण म्हणजे स्वावलंबन असो, लाठीकाठी असो, स्वसंरक्षण असो, ज्या पद्धतीने ग्रामगीतेमध्ये सर्वांगीण विकास सांगितलेला आहे. आयुर्वेद निसर्गोपचारचा आत्ताच तास झाला आणि आता कराटेचे क्लासेस सुरू आहे. सकाळी लाठीकाठीचे क्लास होतात. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर ज्या प्रकारे आपल्या भारतामध्ये सेना उभारली होती की पत्थर सारे बम बनेंगे, झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना. जसं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी मावळे बनवून छत्रपती शिवरायांकडे पाठवले होते, त्याचप्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा भक्त बनेंगी सेना असं भक्तांनासुद्धा सेनेचं रूप देऊन स्वातंत्र्यासाठी काम केलं होतं. आणि आजही आपल्या देशाला जर गरज पडत असेल तर या युवकांची फक्त ज्ञानी असलेली जरी प्रजा बलहीन नाव सज्जना या उक्तीला धरून हा वर्ग डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादांच्या स्वप्नातल्या एका उद्दिष्टाप्रमाणे हा वाटचाल करत आहे. आणि याचा सर्वजण विनामूल्य लाभ घेतात. इथं रोज दिवसभराचं राहण्याची व्यवस्था असो, अगदी व्यवस्थित पद्धतीने आता सर्व व्यवस्था झालेली आहे. पाण्याची व्यवस्था असो, शुद्ध पाणी आहे, जेवणाची व्यवस्था 2 टाईम आणि 1ही रुपया फीस न घेता लहान मुलापासून तरुणापर्यंत प्रत्येकाला लाभकारक असा वर्ग ठरत आहे. तो पुणे इथं मी कार्यरत आहे. आमचा मूळ जो जिल्हा आहे तर तो छत्रपती संभाजीनगर आहे. तुम्हारी बानी न पहुँचे जाए, बानी न पहुँचे जाए. तन मन धन से करो आरती, तन मन धन से करो आरती. विरले बसाए तरस से हर्ष भयो. जय जय सतगुरु दीन दया.